चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी, औरंगजेबाचं नामो निशाण मिटवून टाका, त्याची कबर उद्ध्वस्त करा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्केंनी लोकसभेत केली। ज्या सभागृहात जनतेच्या मूलभूत प्रश्नांची चर्चा व्हायला हवी तिथे अशा विषयांची मागणी करून काय साधलं जातंय? 350 वर्षांपूर्वी जमिनीत गाडल्या गेलेल्या औरंगजेबाचा नेमका काय त्रास आज होतोय? स्वराज्याच्या इतिहासातून औरंगजेब काढून टाकला, रामायणातून रावण आणि महाभारतातून कंस दुर्योधन काढून टाकल्यानं काय साध्य होईल? मुघल स्मारक उद्ध्वस्त करायची म्हणजे ताजमहल, लाल किल्ला, स्वराज्यातले महाराजांनी जिंकलेले ते किल्ले आम्ही सगळे पाडत फिरायचं का? प्रश्न इतिहासाचे गाडले गेलेले मुडदे उकरून आपले वर्तमानातले प्रश्न संपणार आहेत। रामानं रावणाचा वध केल्यावर मरणांतानी वैराणी असं म्हणत स्वतः रावणाला विधिवत अग्नी दिला। हा आदर्श पाळणारा हा देश आहे। स्वराज्याचा घास घ्यायला आलेल्या खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला, पण त्याच्या कबरीला प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा दिली। कारगिल युद्धात मेलेल्या पाकच्या सैनिकांचं भारतीय जवानांनी सन्मानाने दफन केलं। आज लाखो तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कोट्यवधी गरिबांच्या ताटात 2 वेळची भाकरी नाही, महिलांना सुरक्षा नाही, कितीतरी प्रश्न। या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी औरंगजेब त्या कबरीतून अडथळा ठरतोय का? ठरत असेल तर खुशाल खोदावी त्याची कबर आणि द्यावी त्याला हवी ती शिक्षा। पण उद्याच्या पिढ्यांना आम्ही कुठला इतिहास सांगणार आहोत? 2 दशक मराठ्यांशी संघर्ष करून औरंगजेब स्वतः या स्वराज्याचा घास घेऊ शकला नाही, शेवटी या मातीत त्याला जावं लागलं। हा मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास आपण पुसून टाकायचा का? हा सवाल आहे। आणि असे सगळे प्रश्न घेऊन आज चर्चेचा हा मुद्दा घेऊन आलोय बडे मुद्देमध्ये। पण हा सगळा वाद तो स्पेशल रिपोर्ट। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी। औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण कशासाठी? लोकसभेत खासदार नरेश म्हस्के आक्रमक। म्हस्केंच्या मागणीनंतर राजकारण तापलं। जवळपास 325 वर्षांपूर्वी मराठी मुलखावर चाल करून आलेला औरंगजेब याच मराठी मातीत गाडला गेला। स्वराज्याला नख लावण्याचा त्याचा नापाक इरादा सफल होऊ शकला नाही। पण 300 वर्षांपूर्वी गाडल्या गेलेल्या औरंगजेबाला आपल्या राजकीय फायद्यासाठी पुन्हा पुन्हा उकरून काढलं जातंय। आधी नवनीत राणा, त्यानंतर नितेश राणे, त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के अशी मोठी फौज औरंगजेबाच्या विरोधात मैदानात उतरली आहे। त्यांना खुलताबादच्या मातीत औरंगजेबाची कबर नको आहे। ज्या औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केली, हिंदूंची हजारो मंदिरे तोडली, हजारो मंदिरे लुटली, शिखांचे 9वे धर्मगुरू 10वे धर्मगुरू यांची सुद्धा हत्या केली, अशा औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रामध्ये खुलताबाद या ठिकाणी आहे। अशा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यावरती घाला घातला, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यवीरांना त्रास दिला, ज्यांनी भारताला गुलामगिरीत नेण्याकरता प्रयत्न केला, अशा लोकांची स्मारके नष्ट केली पाहिजेत। भारतीय संस्कृतीशी काही देणं घेणं नसलेल्या, पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वारशाचं आपण गेली 75 वर्ष ऐतिहासिक या गोंडस नावाखाली जतन करतोय, असा आरोप नरेश म्हस्केंनी केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या संरक्षणाखाली 3691 स्मारक आहेत। त्यापैकी 25% स्मारक मुघल आणि इंग्रजांची असल्याचा त्यांचा दावा आहे। भारतीय वारशांचं अधिक प्रमाणात जतन व्हावं अशी त्यांची मागणी आहे। शिवाय ब्रिटिश आणि मुघलांच्या प्रतीकांपासून देशाला मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे। क्रूर कर्म औरंगजेबाची कबर नष्ट करा असंही त्यांनी सांगून टाकलंय। नरेश म्हस्केंच्या मागणीचा खासदार संजय राऊतांनी मात्र समाचार घेतलाय। औरंगजेब क्रूर होता यात शंकाच नाही, पण औरंगजेबाची कबर हा इतिहासाचा नुसता धडा नाही, तर मराठ्यांच्या पराक्रमाचा जिवंत इतिहास आहे। तो पुढच्या पिढ्यांना कळायला हवा। पण स्वराज्याच्या शत्रूचा इतिहास पुसून टाकून आपण नेमकं काय साध्य करणार आहोत, हा सवालही विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या मागणीच्या नंतर जे मूलभूत सवाल निर्माण झाले त्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे बडे मुद्देच्या माध्यमातून। पण हे मूलभूत सवाल कुठले, ज्याची आज आपल्याला ही सविस्तर चर्चा करायची आहे, जाणून घेऊया। औरंगजेबाच्या निमित्तानं राजकारण साधलं जातंय का? आधी अबू आझमी, त्याच्यानंतर भाजपचे, शिवसेनेचे हे सगळे नेते मैदानात का उतरलेले आहेत? औरंगजेबाच्या विरोधात ही फौज का?
कबर खोदून इतिहास पुसला जाणार नाही का? कारण जर इतिहासातून औरंगजेबच गायब झाला तर मग त्या इतिहासाचं काय करायचं असा सवाल विचारला जातोय। शिवाय आज आपल्याला चर्चा करायची आहे, कबर मराठ्यांच्या पराक्रमाची निशाणी नाही का? 2 दशकापेक्षा जास्त काळ जो मराठा सत्तेवर चाल करून आला होता त्याला इथंच गाडला गेला, मग त्याची निशाणी मिटवायची का? आम्हीच खरे हिंदुत्ववादी आहोत हे सांगण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे का? म्हणून एक प्रकारे ही मागणी जोर धरतीये का? चर्चा याची सुद्धा व्हायला हवी। कबरीप्रमाणे ताजमहल, लाल किल्ला सगळं नष्ट करायचं का? मुघलांच्या सगळ्या ज्या निशाण्या आहेत त्या नष्ट करून आम्ही काय साधणार आहोत हा सुद्धा सवाल आज आपल्याला चर्चेला आणायचा आहे। कबर खोदून आपले प्रश्न सुटणार आहेत का? आज तुमचे माझे जगण्याचे प्रश्न काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधा सुद्धा आपण देऊ शकलो नाहीत आपल्या माणसांना, मग कबर खोदल्याने आपले जे प्रश्न आहेत ते सुटणार आहेत का? आणि हे सगळे प्रश्न विचारायचे कोणाला? हे विचारायचे त्यांना ज्यांनी हे सगळं उपस्थित केलं, विचारायचे त्यांना ज्यांचा या सगळ्याला विरोध आहे। त्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आपल्या सोबत आहेत। नरेशजी, स्वागत आहे तुमचं। आज या चर्चेमध्ये भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले सुद्धा जोडले गेलेत। तुषारजी, तुमचं स्वागत। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे आपल्या सोबत आहेत। संतोषजी, तुमचंही स्वागत। आपल्या सोबत मुस्लिम इन्फो सेंटरचे प्रमुख नौशाद उस्मान जोडले गेलेले आहेत। नौशादजी, तुमचंही स्वागत। आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी सर सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। सर, तुमचंही स्वागत। पण या चर्चेची सुरुवात अर्थातच मला नरेश म्हस्के यांच्याकडून करायची आहे। नरेशजी, तुम्ही काल लोकसभेमध्ये मागणी केल्यानंतर सगळ्यांच्या मनात हा प्रश्न पडलाय, 325 वर्षापूर्वी जमिनीत गाडला गेलेला आज तो कबरीमध्ये असलेला औरंगजेब तुम्हाला काय त्रास देतोय? का त्याची ती जी कबर आहे ती तुम्हाला खोदायची आहे? का ती नष्ट करायची आहे? हा विषय, या विषयाला सुरुवात अबू आझमी यांनी केली। जो क्रूर शासक त्याची नोंद आहे, ज्यांनी हिंदू देवदेवतांची हजारो मंदिरं तोडली, अनेक गावे लुटली, महिलांवर अत्याचार केले। स्वातंत्र्य रक्षक संभाजी राजे याला धर्मांतरासाठी यांना अतिशय हाल करून 40 दिवस कोठडीत डांबून त्यांनी मारलं। एवढंच नाही तर शिखांचे 9वे धर्मगुरू यांची चांदणी चौक येथे धर्मांतर करत नाही म्हणून हत्या केली। शिखांचे 10वे धर्मगुरू त्यांच्या दोन्ही मुलांना धर्मांतर करत नाही म्हणून 4 भिंतीच्या आत कोंडून मारलं। अशा ज्यांनी स्वतःच्या वडिलांना मारलं, स्वतःच्या मुलांना मारलं, अशा माणसाची स्तुती जर विधानसभेच्या प्रांगणामध्ये होणार असेल आणि या महाराष्ट्रामध्ये होणार असेल तर अशा क्रूर शासकाचा उदो ऐकून आम्ही घेणार नाही। त्यांनी राष्ट्राच्या विरोधात, देशाच्या विरोधात, हिंदुस्थानाच्या विरोधात त्या औरंगजेबाने काम केलेलं आहे। आणि त्यावरून जे ASIच्या अंतर्गत 3691 स्मारके आहेत आणि त्यामधील 25% स्मारके ज्यांनी या भारत देशाच्या विरोधात काम केलेलं आहे, स्वातंत्र्य सैनिकांच्या विरोधात काम केलेलं आहे, देशसेवकांना क्रूरपणे ज्यांनी हत्या केलेली आहे अशा मुघल आणि ब्रिटिशांची आहेत। आणि त्यावरती करोडो रुपये सरकार खर्च करत आहे। अशा लोकांची स्मारके आपल्याकडे कशाला हवीत? त्यांची थडगी, त्यांची कबरे कशा करता हवीत? अहो, करोडो रुपये आपण त्यावर खर्च करतोय। हे सर्व करत असताना, या लोकांचा उदोउद करत असताना ज्यांनी खरोखर देशासाठी प्राण अर्पण केले, ज्यांनी तो जुलूम सहन केला, त्या लोकांचा, त्या वीरांचा अपमान होत नाही का? जर तुम्ही अशा लोकांची वरती स्तुतीसुमनं उधळत असाल तर आम्ही गप्प बसायचं का? ठीक आहे, तुम्ही 2 मुद्दे मांडले नरेशजी, 2 मुद्दे मांडले। त्याच्यातला एक जो मुद्दा आहे तो म्हणजे त्याच्या उदात्तीकरणाचा। त्याच्याशी सगळे सहमत होऊ शकतात की त्याचं उदात्तीकरण करू नये, पण तुम्ही जे म्हणालात की हे काहीच नको आहे, मग काहीच नको असेल या मुघलांचं सगळ्यांचं,
तर मग ताजमहलचं काय करायचं, मग त्या लाल किल्ल्याचं काय करायचं, जिथून देशाचे पंतप्रधान दरवर्षी दर 15 ऑगस्टला तिथून झेंडावंदन करतात, आपल्या सगळ्यांना अभिमानाने सगळे आपण दाखवतो देशाचा अभिमान म्हणून. अशा कितीतरी वास्तू आहेत, त्याचं काय करायचं? बुलडोजर लावायचा का? हे बघा, ताजमहाल बुलडोजर लावून किंवा लाल किल्ला बुलडोजर लावून उखडून टाका असं मी म्हणालेलो नाहीये. कबर त्या ठिकाणी जी आहे ती नष्ट करा किंवा त्याचं जे उदात्तीकरण सुरू आहे ते थांबवा. आपण त्या ठिकाणी त्याचं जे उदात्तीकरण करतोय, अहो फक्त औरंगजेबच मी म्हणत नाहीये, बाबर आहे 1526 ते 1530 काळामध्ये पानिपतच्या लढाईमध्ये इब्राहिम लोदीला त्यांनी हरवलं. पहिला मुघल आक्रमक. हुमायून आहे 1530 ते 1556च्या काळात. अकबर आहे 1556 ते 1605 या काळात. आग्रा. ठीक आहे. हे मुघलांचं काहीच नको आपल्याला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ह्यांचं नामोनिशाण मिटवून टाका. बख्तियार खिलजी आहे. उस्मानजी ज्यांनी देशाचं देशपण जे हिरावून घेतलं होतं त्याचं सांभाळ करण्याकरता त्याचं उदात्तीकरण तुम्ही करताय. आणि फक्त तेच नाहीये, ब्रिटिश अधिकारी जेम्स आउटलॉ आहे कोलकाता, चार्ल्स मेटकाफ आहे, लॉर्ड कर्झन आहे, लॉर्ड डलहौसी आहे, जॉन निकोलस आहे, मेजर जनरल हायरस आहे. अहो देशावरती 1857च्या लढाईमध्ये त्यांनी आतोनात छळ केला. ठीक आहे, कळला तुमचा मुद्दा, कळला. मला या संदर्भात नौशाद उस्मान यांना विचारायचं आहे, सगळ्या निशाण्या मिटवून टाका ही जी भूमिका मांडली जाते ती तुम्हाला मान्य आहे का? तुमचं या सगळ्याबद्दलचं नेमकं म्हणणं काय? ठीक आहे ना, सुरुवात मनूच्या पुतळ्यापासून करा किंवा जो व्हायसरॉय इंग्रज, अतिशय क्रूर अशी राजवट 150 वर्ष चालवणाऱ्या इंग्रजांचा व्हायसरॉय उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये झोपलाय, कॉर्निवॉलिस, तिथून सुरुवात करा. वास्कोचं नाव बदला, मनुपूर रावणगाव बदला. मंददौर मध्ये रावणाची पूजा होते, उदात्तीकरण होते. आमच्या देशाची महाराणी माता आदरणीय माता सीताराणी तिथं हरण करणारा त्याचं उदात्तीकरण रावणाचं होते. महात्मा रावण नावासारखं एक पुस्तकं लिहिली जातात. सुरुवात करा तिथून. सुरुवात करा गेट वे ऑफ इंडिया पासून. गेट वे ऑफ इंडिया तोडून सुरुवात करा. इंग्रज राजा आला होता ना, ते आमचं गुलामीचं प्रतीक आहे. सुरुवात करा ना तिथून. मनूचा पुतळा का तोडला जात नाही राजस्थान कोर्टासमोरचा? मनू जगातला पहिला अतिरेकी, का त्याचं उदात्तीकरण केलं जातंय? तुषारजी ते 21 वेळा क्षत्रिय करणार होती. नौशादजी मी उत्तर घेतो. तुषार भोसले आपल्या सोबत आहे. महात्मा गोडसे म्हणून त्याची पूजा केली जाते. हे उदात्तीकरण चालतंय का? तुषारजी ऐकलं तुम्ही? विलासजी मी पूर्णपणे ऐकतोय. मला सांगा, औरंग्याची थडग काढा म्हटल्यावर हे जे कोणी प्रवक्ते आतात यांना इतक्या मिरच्या झोंबायचं कारण काय हो? मला सांगा, यांनी तर सगळ्यात पुढे येऊन, हे जर राष्ट्रभक्त खऱ्या अर्थाने असतील तर यांनी पुढे येऊन मागणी करायला हवी होती, आमच्या हातात त्या ठिकाणी कुदळ द्या, आमच्या हाताने आम्ही राष्ट्रभक्त मुस्लिम आहोत, आमच्या हाताने आम्ही औरंग्याची कबर उखडून टाकतो. हेच आमचं म्हणणं आहे की यांच्यात राष्ट्रभक्तीची कमी आहे. अहो, ज्या औरंग्यानी आमच्या छाताडावर चालायचा प्रयत्न केला, आमचा देव धर्म देश बाटवण्याचा प्रयत्न केला, आमच्या महिलांचा छळ केला, लहान बाळकांवर अन्याय अत्याचार केले, आमचे मंदिरं तोडले, राष्ट्रभक्तीचा काय संबंध आला त्याच्यामध्ये? त्या औरंग्याच्या केसाला सुद्धा जागा या महाराष्ट्रात राहणार नाही. केसाला सुद्धा जागा राहणार नाही. कबरीचा थडग्याचा विषय याच येत नाही. पण त्याच्या थडग्याचा विषय आल्यानंतर यांना हे काढा, ते काढा, इथून सुरुवात करा, तिथून सुरुवात करा. अरे कशाचा विषय घेऊन बसलाय तुम्ही? करा ना तुम्ही का मागे सरकताय? देशात आला आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये त्याच्या थडग्याला जागा कशी राहू शकते? नौशादजी बोला. नाही, कुदळी फावडे मी पुरवतो. तुषार भोसले यांनी स्वतः पुढं व्हावं. परंतु मला अडवतो कोण माहित आहे का? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान मला अडवतो फडणवीस पंत यांचे पोलीस गृह मंत्रालयाचे. कारण काय? की कारण हे संविधान सांगते अनुच्छेद 49 मध्ये कि राष्ट्रीय महत्व के संस्मारकों, स्थानों और वस्तुओं का संरक्षण संसद द्वारा बनाई गई विधि द्वारा या उसके अधीन राष्ट्रीय महत्व वाले घोषित किए गए कलात्मक या ऐतिहासिक अभिरुचि वाले प्रत्येक संस्मारक या स्थान या वस्तु का या यथास्थिति लुंठन, विरूपण, विनाश, अपसारण
वेयन या निर्यात से संरक्षण करना राज्य की बाध्यता होगी। मला सांगा की मी स्वतः कुदळी फावडे घेऊन आलो असतो पण संविधान अडवतो, मला फडणवीसांच्या गृहमंत्रालयाचे पोलीस अडवतात, मला ASI चे मोदी सरकारच्या ASI चे सुरक्षा रक्षक अडवतात। कारण काय तर देशामध्ये कायदा आहे। मला सांगा यांना लोक न्यायचे असेल तर स्वतःचा, परंतु बहुजनांचे पोरं स्वतः घेऊ नका। सगळ्या परवानग्या एक मिनिट येणाऱ्या काळात सगळ्या परवानग्या मिळतील। नाही तुषारजी या देशात 2014 पासून तुमचं सरकार आहे आणि औरंगजेबाच्या त्या कबरीचं संरक्षण तुमचे म्हणजे सरकार करते असं त्यांचं म्हणणं आहे। फक्त तयारी ठेवा असताना मी बोललेलो नाहीये। नितेश राणे आणि डॉक्टर निलेश राणे आणि नारायण राणे आणि तुषार भोसले यांच्या घरच्या मुलांना सोबत घेऊन जा, आमच्या बहुजनांच्या पोरांना सोबत घेऊन जायचं नाहीये। त्यांना MPSC करू द्या, त्यांना UPSC करू द्या। जे आमचे जय शाह आहेत फॉरेन मध्ये त्यांना घेऊन जा, आमचे जे आहेत ते राज ठाकरे यांचे पुत्र त्यांना घेऊन जा, अमित ठाकरे यांना या स्वतःच्या घरच्यापासून सुरुवात करावी। आम्हाला सांगताय कुदळी फावड घेऊन जा म्हणून, तुम्ही स्वतः काय करताय? स्वतः प्रश्न मागच्या वर्षी सांगितलेला फडणवीस यांनी की आम्ही औरंगजेबाची कबर तोडू शकत नाही, मी विधिमंडळात सांगितलं, फडणवीसांनी सांगितलं। आपण कुणाला सांगताय? फडणवीसांनी सांगितलं सरकार तुमचं आहे, त्याच्यावर आक्षेप आहे। ऐका ना तुषारजी तुम्ही हे कुणाला सांगताय? नरेश म्हस्के साहेब तुम्ही कुणाला सांगताय हे सगळं तोडा म्हणून? सरकार नरेश म्हस्केजी बोला, कारण तुम्ही ASI बद्दल बोललात, पुरातत्व विभाग कुणाच्या अंतर्गत येतं? 10 वर्ष देशात सत्ता कुणाची आहे? मग जबाबदारी कुणाची आहे? पणेजी आपण जे विचारताय त्याचं उत्तर मी देतो प्लीज। आता ह्या ठिकाणी संविधानाचा नाव घेण्यात आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचं नाव घेण्यात आलं। त्यांच्या संविधानाचा वेळेप्रमाणे या संविधानाचा उपयोग ही मंडळी घेत असतात वेळेप्रमाणे। सांगा या संविधानामध्ये जो पोटगीचा कायदा होता त्याला यांनी विरोध केला। हे वक्फ बोर्ड त्या वक्फच्या अंतर्गत करोड रुपयाची मालमत्ता आहे, समोर बसलेले टोपीवाले यांच्यासारखी मंडळी दुबारतायत, ते संविधानामध्ये आहे का? बरं ठीक आहे, नाही त्या संविधानामध्ये आहे का? अरे हा एक एक जण बोलूया आणि वैयक्तिक नको प्लीज महाराष्ट्र बघतोय सगळं वैयक्तिक नको, आपण मुद्द्याची ही चर्चा मी मुद्द्याचीच लढाई या ठिकाणी करतोय की जो वक्फ कायदा जो आहे तो या संविधानामध्ये आहे का? या संविधानामध्ये आहे का? मी विचारतो मला आता त्यांचं उत्तर घेऊ द्या। नरेशजी उत्तर घेऊ द्या। खरं तर ही चर्चा वक्फवर नाहीये, पण तो मुद्दा चर्चेला आणला, त्यांनी संविधानाचा दाखला दिला, मी तेवढ्यापुरतं घेतो, पण पुन्हा आपल्याला कबरीवर जायचं। हा प्लीज। ऍप्लिकेशन ऑफ शरिया ऍक्ट 1934 मध्ये 4 गोष्टीचं संरक्षण केलं जाईल। मुसलमानाचं विवाह कायदा, तलाक कायदा, वक्फ प्रॉपर्टी आणि जे आहे ते वारसा हक्क कायदा हा संविधानाचा भाग आहे। नरेश म्हस्के ज्या संविधानाची शपथ घेऊन सांगतात त्यांचं अज्ञान समोर येतं की वक्फ कायदा नाहीये। कमाल आहे, मग संशोधन कोणत्या कायद्यात तुमचं अज्ञान सांगतंय। नरेश म्हस्के थोडं होमवर्क करून येत तुम्ही होमवर्क करून येता। तुम्ही सांगितलं संविधानात कुठं आहे ऍप्लिकेशन ऑफ शरिया ऍक्ट 1934 उपयोग करून घेत ठीक आहे, कायदा नाही तर नाही ठीक आहे। दोघांचंही म्हणणं कळलं, दोघांचाही मुद्दा पोहोचला। वक्फवर आपण वेगळी चर्चा करू, त्याच्याबद्दल आपण बोलू, पण मला आता या चर्चेमध्ये संतोष शिंदे यांना आणायचं आहे आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे शमशुद्दीन तांबोळे यांच्याकडे, त्यांचं विश्लेषण सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे। संतोषजी, ज्या प्रकारे सातत्यानं एका नेत्यानंतर एक जणू काही फौज उतरली आहे त्या औरंगजेबाच्या विरोधात, जो 325 वर्षापूर्वी तिथं गाडला गेलेला आहे, त्याला उकरा, त्याला तोडा फोडा हे सगळं आहे, तुम्हाला मान्य आहे का? जर मान्य नसेल तर का नाहीये? आणि तुम्हाला जे वाटतं ही मागणी केली जाते त्याचं कारण काय असावं? कुळवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जाती धर्माला सन्मानाने वागवणार एक या राज्यातलं आणि देशातलं फार मोठं नेतृत्व आहे। सगळ्या कुळांचं, सगळ्या बहुजनांचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे
शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कुठल्या एका जातीचे किंवा कुठल्या एका धर्माची लोक नव्हती, तर हिंदू जेवढी होती तेवढीच मुस्लिम सुद्धा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांसोबत होती. ज्यांच्या विरोधात लढाई शिवाजी महाराजांची होती तो सगळा संघर्ष हा राजकीय होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर ठरवलं असतं तर शाहिस्ते खान असेल, अफजल खान असेल, त्यांचे नंतर त्यांच्या त्या ठिकाणी समाध्या का केल्या? औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू आहे, नक्कीच आहे, परंतु मेल्यानंतर शत्रुत्व जातं म्हणून दिवाबत्तीची सोय नंतरच्या काळात शाहू महाराजांनी सुद्धा कैदेत असताना सुद्धा केली ना. याचा अर्थ असा आहे, शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहास जर तुम्हाला औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून जर पुसायचा असेल तर हे खरं तर इतिहासाला धरून नाही. औरंग्याची कबर उद्याच्या पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचा काय इतिहास सांगणार? तुम्हाला औरंग्यावर इतका राग असेल, नरेश म्हस्के साहेब, नितेश राणे साहेब किंवा जे जे कुणी औरंगजेबाच्या कबरीवर आता त्यांना फार प्रेम आलंय, आधुनिक औरंगजेबाचं काय? प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, तुमचा सुधांशु त्रिवेदी असेल, तुमचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असेल, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही आम्ही दैवत मानतो त्यांची यथेच्छ बदनामी ही लोक करतात, त्यावेळेस तुम्ही का बोलत नाही? लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला का राग येत नाही? तुम्ही हे सगळं ठरवून करता. प्रशांत कोरटकर असेल किंवा अन्य लोक असेल, हे प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी, दाबण्यासाठी नरेश म्हस्के साहेबांसहित सगळी लोक वेगळा मुद्दा प्लान करतात. औरंगजेबाच्या कबरेतून औरंगजेब यांच्या स्वप्नात कधी आला? कसं काय आला? जेम्स लेन पासून ज्याने आजपर्यंत बदनामी केली, माझा नरेश म्हस्के साहेब थेट तुम्हाला प्रश्न आहे, औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायचे ना? बिलकुल करा, पण आजपर्यंत ज्यांनी शिवरायांची बदनामी केली त्यांना कधी उद्ध्वस्त करणार? त्यांच्यावर कधी कारवाई करणार? त्यांच्या मुसक्या कधी आवळणार? याचं उत्तर सुद्धा मी उत्तर घेतो. नरेश म्हस्केजी त्यांनी सगळे प्रश्न विचारले, उत्तर द्या. मी नंतर जाणार आहे तुषारजींकडे. प्लीज मी उत्तर घेतो, मला वेळ द्या, उत्तर घेतो. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, भारतातील सर्व स्वातंत्र्यवीर असतील, त्यांच्या विरोधात मग ते काय, ते कोरटकर असतील, आणखी कोणी असतील, त्यांचा निषेध या ठिकाणी मी करतोय. आम्ही कधीच त्यांना पाठीशी घालणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की ब्रिटिश वसाहतवाद आणि मुघलांच्या संबंधित नावं आहेत, जी ती काही चिन्ह आहेत त्याचं उदात्तीकरण करणं सोडून द्या. औरंगजेब रोड, बाबर रोड, अरे अशी नावं, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास आपण सांगणार आहोत का? अशी रस्त्यांना नावं आहेत जी फार पूर्वीपासूनची नावं आहेत, ती उखडून टाकणं गरजेचं आहे. यापूर्वी नसायला पण केली, पण आता ही नावं कशाची प्रतीक आहेत? ते म्हणतात एवढा राग, जेवढा राग तुमचा त्या 300 वर्षापूर्वीच्या शत्रूंवर आहे, आज महाराजांची बदनामी करणारे जे त्यांच्या घोड्या गाड्यांवर किमान बुलडोजर तरी चालवा. हे बघा, महाराजांची बदनामी जे करत असतील त्यांचा निषेध, त्यांना विरोध हा कायम असणार आहे आणि यापुढेही असणार आहे. या ठिकाणी हा जे विषय तुषार भोसलेंनी केला ना, खासदार साहेबांनी केला, ही लोक सोयीनं भूमिका घेतात. ज्या वेळेस बदनामी होती त्यावेळेस नरेश म्हस्के साहेब गप्प होते, हे तुषार भोसले गप्प होते. यांचं आधुनिक हिंदुत्व कसं काय जागवणार? अहो तुमच्या ठीक आहे, मी तुषार भोसलेंकडे जातो. गृहमंत्र्यांच्या जवळचा माणूस बदनामी करतो, हे कधीच होणार नाही. ठीक आहे, मी तुषार भोसलेंकडे जातो. मला या चर्चेत एक वेगळा मुद्दा आणायचा आहे. तुषारजी, तुम्ही सातत्यानं गेल्या काही दिवसांमध्ये आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून इथल्या संस्कृतीबद्दल बोललाय, इथल्या इतिहासाबद्दल बोलताय, आपल्या पराक्रमाच्या बद्दल बोलताय आणि आपल्या संस्कारांच्या बद्दल बोलताय. म्हणून माझा हा तुम्हाला प्रश्न आहे, रामानं रावणाचा वध केल्यावर मरणांतानी वैराणी असं म्हणत स्वतः रावणाला विधिवत अग्नी दिला. आपल्या महाराजांनी स्वराज्याचा घास घ्यायला आलेल्या खानाचा कोथळा काढून सुद्धा कबरीला प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा दिली. हा आपला देश आहे ना, ही आपली संस्कृती आहे ना. मग मला सांगा, त्या कबरीला खोडण्यामध्ये कसला पराक्रम आहे? का आपल्याला ती कबर काय करते ती कबर? आणि मग आपल्या संस्कारांचं काय? हे बघा विलासजी, हा मुद्दा चर्चेला आला कुठून? तर आज पूर्ण भारतामध्ये छावा चित्रपट सुरू आहे आणि छावा चित्रपटाची चर्चा एकूणच समाज माध्यमांमध्ये सगळीकडे सुरू आहे आणि त्यातनं एक जनभावना तयार झाली
की हा औरंग्या इतका क्रूर होता की ज्यांनी इतके प्रचंड हाल केले आणि जितकं नाश आमच्या संस्कृतीचा करता येईल तितके अतोनात प्रयत्न केले, तर आज छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये या औरंग्याची कबर का असायला हवी अशा प्रकारचा एक विचार पुढे आला आणि त्याच्या माध्यमातून लोकांची भावना आज समोर येते की त्याच्या कबरीला इथे जागा नसावी किंवा त्याची कबर उखडून टाकण्यात यावी. त्याच्यामुळे हा मुद्दा कोणी काहीतरी स्वर्गातनं आणला आणि अचानक कुठेतरी डायव्हर्ट करण्याकरता आणला, हा भाग अत्यंत चुकीचा आहे. आज छावा चित्रपटाच्या माध्यमातून सगळीकडे, केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात हा मुद्दा चर्चेला आहे. परवाकडे माननीय योगीजींनी सुद्धा हे या संदर्भातलं स्पष्टीकरण त्यांच्या विधान भवनामध्ये दिलंय आणि त्यात आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला एक आमदार औरंग्याचं उदात्तीकरण करतो. काय आपण या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं त्याला काही देणं घेणं नाही का? त्याला आज विरोध करणं वेगळी गोष्ट आहे. उदात्तीकरणाबद्दल मी सांगतोय आपल्याला, उदात्तीकरणासोबतच त्याची कबर हवीच कशाला? का कबर उखडून टाकल्याने इतिहासातनं गेलं कोण सांगताय? मग रामायणातून आपण रावण काढून टाकायचा, जाऊन माथा टेकवतोय का? रामायणातून रावण काढून टाकायचा, नाही, महाभारतातून कंस काढून टाकायचा, दुर्योधन काढून टाकायचा, कशातून काय काय काढून टाकायचं? कबर उखडली म्हणजे इतिहासातनं गेला असं होत नाही. किती जण आज आपल्याकडचे गेलेले औरंग्याची कबर. हे बघा, इतिहासाच्या पानातला धडा हा निर्जीव आहे असं समजा, पण आता जिवंत इतिहास आहे ना, इथंच गाडला गेला म्हणून हे सांगायला हवं ना पुढच्या पिढ्यांना. उखडली की तो ते पात्रच गायब होणार आहे. हे कोणतं संशोधन आहे? हे कोणतं संशोधन आहे? पण छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या केसालाही जागा असू शकत नाही. त्याचं थडगं दूरचा विषय आहे. मी एक कमेंट घेतो तुमची, नरेशजी तुमची कमेंट घेतो, मला तांबोळी सरांकडे जायचं आहे. हे बघा, रामायण आणि महाभारत यांची तुलना या औरंगजेब आणि या लोकांशी होऊ शकत नाही. रामायण महाभारत कंस आहे, रावण आहे, हे विलनच आहेत ना. ऐका, समाज विघातक विषय मी जो काही हा विषय जो संसद भवनामध्ये जो घेतला तो फक्त औरंगजेबाची कबर नष्ट करा हा नव्हता. तुम्ही तुमच्या चर्चेला तो आणलाय. मी जो विषय घेतला, जी स्मारके आहेत जी कायद्यानुसार संरक्षित केलेली आहेत, जो AMSR कायदा जो आहे, पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, त्याला 100 वर्षाची मर्यादा आहे. 100 वर्षाचा जो कालखंड त्यांनी पकडलेला आहे. भारतीय इतिहास हा हजारो वर्षापूर्वीचा आहे. ही जी मर्यादा तुम्ही जी केलेली आणि त्यानुसार स्मारके जी संरक्षित केलेली आहेत, गेले कित्येक वर्ष जी स्मारके जी संरक्षित केली त्याची आढावा घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत काँग्रेसची सरकार होतं, मतांसाठी मायनॉरिटीजचं गुलाम बनण्याकरता त्यांनी अशा पद्धतीने जो काही कायदा जो बनवलेला आहे तो पुनर्रचित करायला पाहिजे. हा विचार त्या ठिकाणी मी मांडलेला आहे. फक्त औरंगजेबाची कबर उखडून टाका हा विचार नाही मांडलेला आहे. ठीक आहे. चर्चे करता हा मुद्दा घेतलेला आहे. महाराजांचा इतिहास शिकवला जातो, या ठिकाणी इतिहास शिकवला जातो. सभागृहात यावर चर्चा होणार आहे की नाही? औरंगजेबाच्या कबरी ठेवल्या, शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रासमोर येण्यासाठी आमचे खासदार प्रयत्न करणार आहेत की नाही? आमचे सगळे हिंदुत्ववादी नेते शिवाजी महाराजांचा हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, इतर भाषांमध्ये इतिहास शिकवला गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहेत की नाही? सीबीएसई मध्ये किती इतिहास खरा शिकवला जातो याबद्दल आमचे नरेश म्हस्के साहेब काय बोलणार आहेत का नाही? पाठ्यपुस्तकामध्ये इतिहास शिकवला जात नाही शिवाजी महाराजांचा, याकडे सुद्धा खासदार साहेब. मला थोडंसं पुढे जायचंय आणि या चर्चेमध्ये आता शमशुद्दीन तांबोळी आणायचंय. सर, आज तुम्ही सांगा, ही वेगवेगळी मतमतांतर आपण ऐकल्यानंतर का हवी महाराष्ट्राच्या या मातीमध्ये औरंगजेबाची कबर? हे पहा, आता हे जे सगळे मुद्दे पुढे आलेले आहेत, अशा लोकांच्याकडून पुढे आलेत की ज्यांनी देशाची एकता आणि एकात्मता भंग होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ अशी शपथ घेऊन, संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर आलेले हे आमचे नेते आहेत. दुसरी गोष्ट, राष्ट्रभक्ती म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय हे आम्ही सांगू, आम्ही ठरवू अशी म्हणणारी पण एक ही मानसिकता आहे. गेल्या काही दिवसांच्या मध्ये मग औरंगजेबचा विषय असेल, झटका मटणाचा असेल, हलालचा असेल,
भोगण्याचा असेल, यात्रेमध्ये मुसलमानांच्यावरती बहिष्कार घालण्याचा असेल, यावरून असं दिसतं की औरंगजेब तो बहाना है, यहाँ का मुसलमान हमारा निशाना है. तुम्ही आपल्या प्रास्ताविकामध्ये भरपूर काही सांगितले. आम्ही औरंगजेबचं कुठलंही उदात्तीकरण करत नाही, त्याला आदर्श मानत नाही, परंतु इतिहासामध्ये ही दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्ती एवढ्या पुरताच इतिहास मर्यादित नसतो. इतिहासापासून अनेक धडे घ्यायचे असतात. आर्किटेक्चर असतं, पुरातन विभाग जो आहे तो सांस्कृतिक मंत्रालयाकडे येतो आणि सांस्कृतिक मंत्रालयामध्ये या संदर्भातले जे म्हणजे सुरुवातीला तुम्ही प्रास्ताविकामध्येच अनेक गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत, ते जेव्हा आपण पाहू तेव्हा अलीकडे हे जे काही घडून आणलेले हे जे काही सगळे विषय आहेत, हे विषय महत्वाचे आहेत का? देशासमोर दुसरे प्रश्न नाहीत का? आणि तरीही पण ही कबर उखडून टाकायची असेल तर किती कबरी काढायच्या आहेत, किती अशा गोष्टी आहेत. आणि हे आम्ही जेव्हा विषय मांडतो तेव्हा समाजामध्ये आम्ही कुठला संदेश देतोय, कुठल्या एका विशिष्ट समाज घटकाला बाजूला ठेवतोय का? राहिला तो मुस्लिम समाज, मुस्लिम समाजात अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सुधारणा करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही अनेक वेळा, मगाशी विषय निघाला म्हणून सांगतो, समान नागरी कायद्याची मागणी आम्ही करतोय. मला वाटतं आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या विषयाला प्राधान्य द्यावं, समान नागरी कायदा करावा, त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. परंतु जे विषय भूतकाळात गाडले गेलेले आहेत ते आमच्या बोकांडीवर कशाला बसवताय? त्यांना पुढे करून सर्वसामान्य लोकांच्या तुम्ही त्यांना धारेवरती कशाला, म्हणजे आज सामान्य माणसाचे जगण्या मरणाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या ऐवजी हे प्रश्न का, हा तुमचा मुद्दा आहे. मी हा मुद्दा सत्ताधाऱ्यांना विचारणार आहे, मी तो मुद्दा विचारणार आहे. नौशाजी, तुमची एक कमेंट, नंतर मी त्यांच्याकडे जाईन. मुद्दा कबर खोदण्याचा आहे की त्याच्या उदात्तीकरणाच्या विरोधाला आहे? कबर खोदायची नाही म्हणून, हे बघा माझ्याकडे व्हिडिओ आहे, फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचा स्टेटमेंटचा, की आम्ही कबर खोदू शकत नाही, ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे म्हणून सांगतो. विश्वास नसेल आणि तुमची परवानगी असेल तर मी तो व्हिडिओ ऑडिओ चालू शकतो, तुमची परवानगी नौशादजी, परंतु त्यांची भूमिका आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते तसं करू शकत नाहीत. नरेश मस्केंचा मुद्दा असा आहे की त्याचं ते संरक्षण काढावं. त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं ते संरक्षण काढावं, एसआयचं संरक्षण काढावं, 100 वर्षाचा जो मर्यादा आहे ती काढावी असं त्यांचं म्हणणं आहे. नाहीये. मर्यादा असती तर फडणवीस तसे सांगितलं नसते. 1951चा कायदा आहे, त्याच्यानंतर जे आहे ते परिच्छेद तुम्ही सेक्शन 49 वाचा, त्याच्यात कोणताच 100 वर्षाची मर्यादा वगैरे काय नाही. ऐकून घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की उदात्तीकरण औरंगजेबाच्याच कबरीचं काय, कोणत्याच कबरीचं करायला नको. इव्हन आम्ही पैगंबराच्या कबरीची पूजा करत नाही. इस्लाम धर्मामध्ये कबर पूजाच नाहीये. पहिली गोष्ट आमचा तोच विचार. आम्ही कोणती औरंगजेबाची जयंती साजरी करत नाही, पुण्यतिथी साजरी करत नाही. हे गैरसमज पसरवले जातात. हे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही काय केलं माहिती आहे का? एक टोल फ्री नंबर सुरू केला, 1800-572-3000. एक हेल्पलाईन सुरू केली की मुसलमानाविषयी, इस्लामविषयी काही विचारायचं असेल मराठी भाषेत ते आम्हाला विचारा. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड वगैरे भाषेत 8 भाषेमध्ये आमची सेवा सुरू आहे इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरची. आम्ही औरंगजेबाचीच काय जगातल्या कोणत्याच कबरीचं उदात्तीकरण करत नाही, फक्त उदात्तीकरण. हे काय म्हणतात, टिकास फावडे घ्या, नखही नको, त्याला बाहेर काढा. कशासाठी? तर त्याच्यामध्ये यांना खोक्या नौशाजी, मी तुमची बाजू ऐकली. नाही, मी तुमची बाजू ऐकली आणि बहुतांशी तुमची बाजू ही बहुतेक लोकांना मान्य होईल. पण हे कसं मान्य होईल की ज्या औरंगजेबानं अनन्वित अत्याचार केले, मंदिरं पाडली, हे सगळं केलं, इतिहास साक्षी आहे, अशा व्यक्तीला त्याचा GDP इतका काहीतरी जबरदस्त होता, तो काहीतरी इतका मोठा प्रशासक होता, हे उदात्तीकरण नाही? त्याच्या तिथं जाऊन माझ्यावर चादर चढवणं म्हणजे उदात्तीकरण नाहीये. त्याला हिरो म्हणणं, ह्या खलनायकाला ज्या विलनला नायक ठरवणं, हे पण उदात्तीकरण नाही? नाही, हे जर अबू आझमी न म्हणलं तर आम्ही त्याचं समर्थन करत नाही. पण हेच अवध ओझांनी सांगितलं, प्रकाश आंबेडकर तर फुलं वाहतात तिथं, तेव्हा कोणी काय म्हणत नाही. मुसलमानानं म्हटलं की लई जिवारी लागते. राम पुनियानी म्हटलं ते चालते. जसं ते
नौशादजी माफ करा, वाईट वाटून घेऊ नका. जसा सवाल तुम्ही त्यांना विचारत होतात ना की शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांचा तुम्ही निषेध करत नाहीत, तसं तुम्ही सुद्धा अबू आझमींचा निषेध करण्यासाठी कुठे पुढे आला होता? अहो, कबर पूजा किंवा कबरीचं उदात्तीकरण जो कोणी करत असेल आम्ही त्याचा निषेध करतो, मग तो कोणत्याही जाती धर्मात असो. परंतु कोरटकर पंतांनी सांगितलं तर वेगळं, प्रकाश आंबेडकरांनी फुलं टाकली तर वेगळं, तिकडं राम पुनियानी पंतांनी सांगितलं किंवा अवधोदा पंतांनी सांगितलं तर वेगळं. ही जी चालाकी आहे, शब्द चालाकी, मनूचा पुतळ्याचं उदात्तीकरण केलं तर काही म्हणायचं नाही. कॉर्निवल कबर बांधली गाझीपूरला त्या व्हाईसरॉयची, ते चालते. वास्को नाव दिलं त्या गोव्यातल्या याला, ज्यानं इंग्रजांना रस्ता दाखवला. म्हणजे यांना प्रेम शिवाजी महाराजांची नाही, यांना दुश्मनी मुसलमानांची आहे. मुद्दा हा आहे. नरेशजी, टार्गेट मुसलमान आहे का? ऐका हाच मुद्दा मला चर्चा करायची. आम्ही तर पुस्तके लिहिलेले बघा, शिवाजी महाराज. बरोबर, नौशादजी ऐकू, आपण त्यांचं ऐकू आता. की मी जे काही म्हणालेलो आहे तो कायदा बदलण्याकरता ASIची जी काही नियम आहे ते बदलण्याच्या स्वरूपामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात आहे त्या ठिकाणी मी मुद्दा मांडला. मी औरंगजेबाच्या विरोधात म्हटलं, मी ब्रिटिशांच्या विरोधात म्हटलं, मी अशी जी काही कबरी आहेत की ज्यांनी देशाच्या विरोधात, हिंदुस्थानच्या विरोधात काम केलेलं आहे त्याचं उदात्तीकरण नको, त्यावरती लाखो करोड रुपये खर्च करू नका, गुलामगिरीची आठवण पुन्हा या देशात ठेवू नका, हे म्हटलंय. ऐका आता माझं ऐका. मी मुसलमानांच्या विरोधात म्हटलंय का? तुम्ही औरंगजेबाला फक्त औरंगजेब हे मुसलमानांचा आता म्हणाला, आम्ही औरंगजेब मुसलमानांच्या विरोधात या ठिकाणी बाबर असेल आम्ही देशावर आक्रमण केलेलं आहे. त्यांच्या वंशजात का या ठिकाणी औरंगजेबाच्या वंशज म्हणून? नौशादजी थांबा, तुमचा मुद्दा कळला, त्यांचा पूर्ण होऊ द्या, डिस्टर्ब नका करू. माझा मुद्दा तुम्ही औरंगजेबाचे वंशज तुम्ही म्हणताय का? मी मुसलमानांच्या विरोधात म्हटलेलं नाहीये, मी कुठल्याही मुस्लिम धर्मियाच्या विरोधात म्हटलेलं नाही. मी औरंगजेबाच्या विरोधात टीका केल्यानंतर तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करताय का? ज्या क्रूर कर्म्याने, ज्या आम्ही छत्रपती संभाजी महाराज आम्ही त्यांचे वंशज म्हणू शकतो, तुम्ही म्हणताय का औरंगजेबाचे वंशज आहात? तुम्ही ज्या क्रूर नरेशजी, मी विचारतो नौशादजी, त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही औरंगजेबाबद्दल बोललो, तुम्हाला असं का वाटतं आम्ही मुस्लिमांबद्दल सरसकट बोललोय? मी उत्तर घेतो. यांनी प्रश्न विचारला की औरंगजेबाची वंशज आहे का? औरंगजेबाचे जे हे होते चापलूसदार, त्याचे जे सरदार होते जयसिंग राजे, त्याच्या वंशजांना हे उपमुख्यमंत्री बनवतात, राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री बनवतात. आणि आम्हाला विचारतात प्रश्न, हे औरंगजेबाच्या दरबारी लोकांच्या वंशजांना उपमुख्यमंत्री बनवतात राजस्थानच्या. हा आमचा प्रश्न विचारतो तुमच्या. बघा, नाही मनूच्या पुतळ्याची बघा आता काय डिस्टर्ब करत आहे. ठीक आहे, मला तुषार भोसलेंना पण विचारू द्या. तुषार भोसलेजी, इतका घमासान चालू आहे, तुम्ही शांत आहात, किती प्रश्न विचारतायत ते. एक मिनिट, नाही मला आश्चर्य एका गोष्टीचं आहे की ते कोण नौशाद आहेत, तांबोळी आहेत. आमचा विषय काय आहे की औरंग्याचं थडगं इथून काढा. यांना मिरच्या लागण्याचं कारण काय आहे? म्हणजे आणि हे सरसकट सगळ्या मुस्लिमांचं याचं काढा त्याचं काढा. बरं, आता बोलताना ते काय बोलून गेले की या ठिकाणी आमचा कोणताच मुसलमान कबरीची पूजा करत नाही किंवा इस्लाम धर्मामध्ये कबरीची पूजा मान्य नाही. मग कबरीची पूजा मान्य नाही तर कबर उखडू द्यायला हरकत काय? अहो 80% तुमचे थडगे अतिक्रमणात आहेत. हिंदूंच्या कितीतरी जागा कबरींच्या नावाखाली हडप केल्या जातात, कितीतरी रस्त्यांमध्ये कबरी आहेत. का मुस्लिम पर्सनल बोर्ड हा निर्णय देत नाही? का वक्फ बोर्ड हा निर्णय घेत नाही की हिंदुस्थानातल्या सगळ्या कबरी उखडून टाका म्हणून? जर कबरीची पूजा मान्य नाही तर या देशातल्या जमिनीवरती कबर उभी करायची आणि त्याचं दर्ग्यात रूपांतर करायचं. हे कशासाठी चाललंय? भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये या इंच जमिनीवरती जर सगळ्यांचा अधिकार आहे आणि जर कबर पूजा तुम्हाला मान्य नाही तर उखडू द्या ना कबरी. का तुम्हाला कबरींवरती प्रेम येत आहे? कबरींची पूजा तुम्हाला मान्य नाही हे तुमचा धर्म सुद्धा सांगतोय. तर मग बाकीच्या कबरी सोडा, औरंगजेबाची कबर तर काढू द्या. कशा करता औरंगजेबाच्या कबरीचं नाव काढलं तर तुम्हाला मिरच्या झोंबतायत, लगेच तुम्हाला मुस्लिम धर्म टार्गेट वाटायला लागतोय. औरंगजेबाचा मुस्लिम धर्माचा काय संबंध आला? औरंगजेब हा काय मुस्लिम धर्माचा धर्मगुरू होता का? तुमचा नेता होता का?
कशाबद्दल तुम्हाला मिरच्या झोंबतायत हा माझा सवाल उत्तर देऊ आहे. दे. सवाल घेतो. हा औरंग्याची कबर उखाडण्याचा आहे, पण मुस्लिम धर्मियांना का वाटतं की आम्ही नौशादजी target होतो नौशादजी म्हणून? उत्तर द्या. तुम्ही मुस्लिम उत्तर- लोक स्वतःला उत्तर- काय औरंग्याचे पुढचे वंशज समजत आहात का? कशामुळे तुम्हाला औरंग्याचं उदात्तीकरण तुषारजी उत्तर घेतो. तुषारजी उत्तर घेतो. तुम्ही येऊन म्हटलं पाहिजे की आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रातले मुस्लिम मावळे तुषारजी मला उत्तर घेऊ द्या. मला उत्तर घेऊ द्या. तुषार भोसले ऐकूया ना, आपण तुम्ही प्रश्न विचारले त्यांचं उत्तर घेऊ. ही मागणी तुमच्याकडनं यायला हवी होती, पण दुर्दैवाने औरंग्याचं थडगं काढा म्हटलं की तुम्हाला लगेच मुस्लिम टार्गेट लागतात. ही कोणती पद्धत आहे? त्यांना शांत करा, त्यांना म्यूट करा त्यांना. हा तुषारजी ते आध्यात्मिक आघाडीचे आहेत म्हणतात, तर अध्यात्म दाखवा, थोडा संयम दाखवा ना. हे बघा आम्ही का करत नाही बघा. त्या ठिकाणी शासक होता, त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यांची मजार त्या ठिकाणी आहे. ती मजार एक प्रोटेक्टेड अशा प्रकारचं मॉन्युमेंट देखील आहे. कारण आपण लोकशाहीत आहोत, त्यामुळे लोकशाहीमध्ये म्हणजे अगदी इतर देशाचा व्यक्ती देखील आपल्याकडे जर कोणी गेला तर त्याला त्याचं क्रिमिशन करण्याचा. ऐका हे फडणवीस म्हणत आहेत तोडू शकत नाही. हे फडणवीस म्हणत आहेत तुमचे तोडू शकत नाही. आम्हाला काय म्हणता विचारलं, तुमचे फडणवीस काय बोलले ते माहिती आहे. आणि पुढचंही दाखवा शकत नाही. पुढचंही दाखवा ते काय म्हणाले. काँग्रेसच्या काळात संरक्षण दिलं गेलंय, त्यांनी काय म्हटलंय तेही दाखवा. काँग्रेसच्या काळात सर्वेक्षण दिलं तुम्हाला कोण अडवलंय? तुम्हाला कोण अडवलंय? जाणं फावडे देवेंद्रजी जे म्हणाले पुढचं तेही दाखवा ना. काँग्रेसच्या काळात संरक्षण दिलं गेलंय. आमचं तेच म्हणणं काँग्रेसच्या शासनात जे संरक्षण दिलं गेलं ते काढायचं. तुषारजी 10 वर्ष तुमचं सरकार आहे ना. आता तुमचं सरकार आहे ना. सगळ्या गोष्टी सगळ्या काही 10 वर्ष 10 वर्षात सगळं काही होत नाही. ठीक आहे, पण तुषारजी एक सांगा ना. तुषारजी नरेशजी तुम्ही बोला. मी दोघांनाही थांबवतोय. हा नरेशजी बोला. जे आहेत महाशय जर थांबणार उत्तर देतो की आपण घटनेचा उल्लेख केला, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला. ती घटना आम्ही मानतो, घटनेचा विचार करतो, घटनेत लिहिलेलं मानतो. तुम्ही ऐका आता मला बोलू द्या. देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले? कायद्याने आधार दिलाय. मी काय तिथे मुद्दा मांडलेला आहे की जो कायदा आहे तो कायद्यात बदल करा, ही मी मागणी केलेली आहे. आम्हाला जर धाक दपटशा दाखवायचा असता तर आम्ही ते करू शकलो असतो. घटनेने जे संरक्षित केलेली आहेत त्याचं संरक्षित तुम्ही काढा. आणखी मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, प्रभू रामचंद्र यांना आम्ही देवता मानतो, हे मी आपल्या समोर कबूल करतोय. माझा आता ह्या समोरचे जे काही देव व्यक्ती आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही बाबर, हुमायून, अकबर, शहाजहान, अल्लाउद्दीन खिलजी, तैमूर लंग, बख्तियार खिलजी की ज्यांची थडगी या देशावर ज्यांनी आक्रमण केलेलं आहे, ज्यांनी हा देश लुटलेला आहे, यांची थडगी या भारत देशामध्ये आहे, त्यांना तुम्ही तुमची देवता मानता का? आम्ही आमचे रामचंद्र. ठीक आहे, मी शेवटचा माझा वेळ संपलाय, माफ करा माझा वेळ संपलाय. नौशादजी उत्तर द्या. तुमचं उत्तर द्या. मी कार्यक्रम संपवतो. माझी वेळ संपली. अहो मोगल सम्राट तर फार दूरची गोष्ट आहे. जे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यानंतर जे खलिफा झाले आणि खलिफा नंतर काही बादशाह झाले, जगातल्या कोणताही बादशाह हा हे बादशाह पद्धत गैर इस्लामी आहे. इस्लाम मध्ये खिलाफत आहे. मला बोलू द्या. नरेश मस्के यांना चुप करा. नरेशजी तुमच्या प्रश्नाचं ते उत्तर देत आहेत. त्यांना देऊ द्या. हा शेवटची 30 सेकंद आहेत प्लीज. सर्वात जास्त नुकसान जे आहे ते मोगल बादशाहांनी केलेलं आहे इस्लामचं, हे आम्ही मानतो. बादशाह नावाचा प्रकारच नाही इस्लाम मध्ये. मस्जिदीतून कारभार चालतो, खलिफा झोपडीत राहत होता. हे सिंहासन, महाल, हे मुकुट हा प्रकारच इस्लाम मध्ये मान्य नाहीये. तुम्ही काय गोष्ट करता? आम्ही हे शिवाजी महाराजावर पुस्तक लिहिलं, मी पुराणाचा आदर करणारे शिवराय, हे बघा हे शिवराय आणि मुस्लिम समाज 2 पुस्तकं लिहिले मी लिहिलं स्वतः. ठीक आहे. तुमचा मुद्दा कळला. तुम्ही म्हणताय की आम्ही कुठल्याही ह्याचं उदात्तीकरण करत नाहीये. उदात्तीकरण होता कामा नये. जे खरंच
नायक होते त्यांचे आदर्श समाजाच्या समोर असायला हवेत आणि जे वाईट होतं, वाईट काय होतं हे सांगण्यासाठी सुद्धा आपण ते सगळा इतिहास पुसून पुढच्या पिढ्यांना काय सांगणार आहोत, वाईट काय होतं हे सांगण्यासाठी सुद्धा वाईट राहायला हवं अशा प्रकारची भूमिका घेतली जाते का, की सगळं संपवून टाका, सगळं नेस्तनाबूत करा, ही भूमिका खरंच पटणारी आहे का? आणि आजच्या काळात जिथं आपला संघर्ष वेगळ्या गोष्टींशी आहे, पुन्हा इतिहासाचे ते सगळे मुद्दे आपण काढत बसणार आहोत का? प्रश्न अनेक आहेत. या सगळ्याची चर्चा होत राहील, आपली मांडणी होत राहील. पण आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. पण प्रेक्षकांना काय वाटतंय? प्रेक्षकांचं मत सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांनी सुद्धा आपली भूमिका मांडली आहे. मताच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी योग्य आहे का? बघा प्रेक्षकांचं काय मत आहे. 70% लोकांना वाटतंय होय, तर 30% लोकांना नाही असं वाटतंय. ही सामान्य प्रेक्षकांची भूमिका आहे आणि या भूमिकेचा आपण आदर करूया. आणि आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल